शुभ्रवस्त्रामृत या वीणावरचन्द्रमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुदेवी दैवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती शेषदाड्यपः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. तो कलर लवकर निघतो का चेहऱ्याचा? गुलाबी कलर वापरतो ना आपण, सर्व वापरतात ना. काही म्हणजे मोठे जे मुलं असतात तर ते ऑइल पेंट सारखे कलर वापरतात, ते तर खूपच घातक आहे. मुली वापरतच नाही, ही चांगली गोष्ट आहे. तर त्याचा बनवल्याचा आनंद पण आपल्याला मिळेल आणि आपण कमी पैशामध्ये खूप चांगली होळी खेळू शकतो. तुम्हाला माहित आहे भारताचं पुष्प कोणतं आहे? गुलाब हा फळांचा राजा आहे. भारताचं पुष्प आहे कमळ. माहिती आहे? ते ओळखता? कशाचं फुल आहे? हा, पळस ना. हा, हे पळसाचे फुल आहे आणि हे याच ऋतूमध्ये उगवतात. मधात पूर्ण वर्षभर येत नाही. होळी आली की हे येतात. ठीक आहे. हे कोणत्या राज्याचं फुल आहे माहित आहे? हे उत्तर प्रदेशाचं आहे. जर मिक्स उकळून घेतले तर याचा तुम्हाला केशरी कलर हा चांगला कलर मिळेल, ऑरेंज कलर. हे जर तुम्ही बारीक मिक्सरमध्ये जर केले तर त्याच्यापासून तुम्हाला पाणी न टाकता जर केले तर छोटा असा कलर, डार्क कलर मिळेल. ठीक आहे. तो कलर कसा वापरायचा नंतर सांगते. त्यानंतर हे बघितलं आहे ना, नीम आहे. हे नीम ही आपली त्वचेची रक्षा करते. हे झाड खूप उपयोगी आहे. याच्याकडे कोणाचंच लक्ष नसते. बऱ्याच ठिकाणी सगळीकडे नीम आहेत. आपल्या एवढ्या भागामध्ये तरी भरपूर आहेत. याची जर आपण पानं काढून याचा जर रस केला तर यातून आपल्याला हिरवा कलर मिळतो. तो पोटातही गेला तरी अपाय नाही. पण वापरण्याची पद्धत अशी की तुम्ही पहिले ते स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर बारीक करायचे, नंतर त्याचा हिरवा कलर करायचा. नाही मिळाले तर एक पालखाची जोडी घ्यायची, ती बारीक केली तर त्यातून तुम्हाला डार्क हिरवा कलर मिळतो. हे कोणते झाले? नॅचरल हर्बल कलर झाले. म्हणजे तुम्हाला पिवळा हा कलर मिळतो. त्यानंतर हे बघा, आता झेंडू पण आहेत माझ्याकडे. झेंडूचे फुलं आता तर सध्या या कलरचे आहेत. हे फुलं तुम्ही आपल्याकडे जेव्हा दिवाळी दसरा असतो ना त्यावेळेला भरपूर येतात. आपण घेतो, काम होतो. हे नॅचरल हर्बल कलर आहे आणि याने तुम्हाला कोणताही अपाय न होता तुम्हाला सर्व या गोष्टीचा उपयोग आहे. जंतुनाशक आहेत. याच्यामध्ये तुम्ही नीम, तुलसी पण टाकू शकता. जे तुम्हाला माहिती आहे साबण येतात, हर्बल साबण माहित आहे ना. व्हिडिओ शॉर्ट काढायचा. मैत्रिणी कलर तुम्हाला बनवून दाखवते. त्यानंतर सगळ्यांनीच बुंदी, जिलेबी खाल्लेली आहे ना. हे बघा, हे जे कलर आहेत ना, हे कलर अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला कोणत्याही दुकानमध्ये मिळू शकतात. कुठेही मिळतात. याची किंमत जास्त नाही. छोटी डबी जास्तीत जास्त तुम्हाला 10 रुपयाला, 5 रुपयाला पण मिळू शकते. हे असे सगळे कलर मिळतात आपल्याकडे. लाल मिळतो, केशरी मिळतो, हिरवा मिळतो, पिवळा मिळतो. आणि याच कलरमध्ये होळी खेळायची असते. काळा कलर तर काही वापरत नाही आपण. कापलं आणि आपण असं कापलं हाताने घेतलं तरी पण लाल होतात, गुलाबी होतं ना. थोडंसं पीठ घेतलं बारीक जर हो, हे कलर हो पोटामध्ये गेले तरी त्यामध्ये हे बघा पाणी आहे, साधं पाणी आहे. तर पाणी जास्त टाकायचं नाहीये, थोडंसं पाणी अगदी किंचित. जास्त टाकलं तर काय होते, लवकर वाळणार. थोडं थोडंच टाकायचं आहे. छोटी छोटी बसलेला ना दिसतोय का कलर, हे बघा.
बारीक केलं तर डार्क कलर येतो, थोडासा टाकला तरी चालतो, पाणी टाकून केला तरीही चालतो. बीटचा कलर तुम्हाला पिंक कलर मिळेल. आता आणखी काय माहिती आहे, जाहिरात बघता ना तुम्ही टीव्ही वरती, लावल्याने गोरे पण होतात, चंदन, हळद. तर तुम्ही हळदीपासून छान कलर बनवू शकता. हा हळदीचाच बनवलेला कलर आहे. कॉर्नफ्लॉवर हे पोटात गेलं तरी चालते, हानिकारक आहे, पण एक दिवस गेलं तर चालते, कारण रोज आपण नेहमी तर चायनीज खातोच ना, तेच आहे. थोडासाच कलर टाकलेला आहे मी, ती रागवणार नाही तुम्हाला की अरे वाया गमवतो म्हणून. पाणी जर वापरलं नसेल तर ते फुटते, पण त्याला वेळ लागतो. म्हणजे पाणी जर आपण वापरलं तर मग आदल्या दिवशी तयार, पाणी जास्त टाकलं आदल्या दिवशी करायचं, नंतर पण मग तुम्हाला मिक्सर करून घ्यायचा, कारण जी एकदम सॉफ्टनेस आहे ना त्याला मिक्सर मध्ये केल्याशिवाय येणार नाही. दिसतो हिरवा कलर, झेंडूचे फुल आहेत, गुलाबाच्या फुलाचा पण छान कलर येतो, पिंक कलर. लाल कलर ना अगं यामध्ये मिळतो, माझी बॉटल राहिली घरी. हे जे आहे ना हे कलर मध्ये बघा, आपण बुंदी खाल्लेली आहे ना, बुंदी मध्ये बघा लाल, हिरवा, केसरी, पिवळ्या कलरची बुंदी खाल्लेली आहे, केसरी कलरचे लाडू खाल्ले आहेत ना आपण, तर हे सगळे खायचे कलर आहे, म्हणजे हे अपायकारक नाहीत. त्याच्यामुळे हे म्हणजे रांगोळीचं पीठ पडलेलं आहे ते खूप बारीक आहे, त्याच्यामुळे आपण रांगोळी पण नाही काढू शकत, त्याच्यामुळे कलर बनू शकतो का? नाही. रांगोळीचं पीठ सहसा हे केमिकलच्याच कलर वापरलेले असतात रांगोळीमध्ये. केमिकल म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणजे रसायन असतात ते, जे शरीरासाठी घातक आहेत. ते फक्त आपण रांगोळी कुठे काढतो, जमीनवर ना, म्हणून ते कलर नाही वापरायचे आपल्याला. हा बघ, मी इथे हा एवढा कलर बनवला, एवढ्याला मला फक्त मी हे 2 चमचे वापरले एवढेच. आणि त्यानंतर हा जो कलर आहे तर हा कलर मी अगदी म्हणजे पाव चम्मचच वापरला असेल, पावपेक्षाही कमी आहे, अगदी थोडासा. आणि काय करायचं की आपल्यालाच बनवायचं आणि आपल्याच म्हणजे होली खेळायला आहे का? इथे असली ते जरुरी, पण मी बाहेरगावी जाणार आहे मुंबईला, त्यामुळे शक्य असलं तर मी येईल असली तर. मेरी दौड राष्ट्र के नाम या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी आराध्या देशमुख यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका लिलियन्स क्लब ऑफ नांदुराच्या अध्यक्षा सौ सराफताई या ठिकाणी त्यांना 100 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहेत. त्यासाठी मी कुमारी आराध्या यांना मंचावर आमंत्रित करतो. कुमारी आराध्या देशमुख. कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सौ सराफताई. कलर हो जाता है, इसको पानी में उबाल के बारीक करना है और छान के फिर अपने को केसरी कलर, हाँ बॉटल में डाल के केसरी कलर मिल जाएगा, है ना. और ये जो है ना ये नीम के पत्ते हैं, इसको पीस के आपको हरा कलर मिलेगा. उसके बाद में ये जो है बीटरूट, ये खाते भी हैं और इसका कलर अगर बारीक करके किया तो उसका गुलाबी कलर आ जाता है. उसके बाद में हम लोग ये देखो, ये पीले गेंदे के फूल हैं, इसको पीस के अगर बनाया जाए तो इसका पीला कलर आ जाता है. ये हो गया अपने हर्बल नेचुरल कलर. उसके बाद में देखिए ये जो है ना कॉर्नफ्लेक्स पाउडर है, उसमें ये खाने के कलर येलो, ऑरेंज, ग्रीन, रेड, ये जो कलर है ये खाने के कलर है. ये हमने इसमें मिला के आज देखो ये कलर तैयार किया है. ये कौन सा कलर है? हाँ. और ये देखिए ये ग्रीन कलर, हरा. हाँ कितना अच्छा है, पसंद आया. ये हल्दी डाल के ये पीला कलर किया है, देखिए हल्दी, ये हल्दी का कलर है पीला वाला. ये टर्मरिक है और इसे
ये जंतुनाशक है, तो हल्दी यूज करना अच्छी बात है। उसके बाद में देखो बीट का कलर हमने इसको बारीक करके किया है, पीस कर। देखो ऐसा कलर आ जाता है बीट का, मतलब ये फ्रूट भी है, ये खा भी सकते हैं और इसको लगा भी सकते हैं। और इसमें अगर आपको खुशबू चाहिए अच्छी वाली तो ये है टेलकम पाउडर। कोई भी अगर अलग अलग है तो अलग अलग मिक्स करना है। देखो इसमें अगर डाल दिया तो ये सुगंधित हो जाएगा, मतलब खुशबू वाले कलर आपको तैयार मिलेंगे। ये कलर हर्बल है, हानिकारक नहीं है, तो आने वाली होली में आपको ये यूज करना है और इसी ऐसे कलर से अपने को होली खेलनी है। किसी भी केमिकल के कलर यूज करना नहीं है। समझ में आया? ठीक है। तर हे आपण घेतलं, त्याच्यामध्ये आता आपल्याला कोणता कलर करायचा आहे ते आता ह्या बॉटल आहेत, ह्या अगदी स्वस्तात मिळतात। 5-5 रुपयाला 7-7 रुपयाला ही बॉटल मिळते, एकदम स्वस्त। ठीक आहे। आता ही कोणती आहे? ग्रीन आहे ना? ठीक आहे, तर ही ग्रीन हे करू। त्यानंतर हे पाणी, थोडासा कलर टाकला आपण आणि हे बघा थोडंसं थोडंसंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही। कलर जर डार्क पाहिजे तर आपण हे आणखी थोडंसं याच्यामध्ये टाकायचं, भरपूर कलर होतो याचा। तर हे बघा, हे बघा किती छान कलर झाला, आवडला? याच्यापेक्षा डार्क